ओके, चलो सब लोग इधर ध्यान दो कि आप 11 मॅथ्स 2 का जो पहिला लेसन आहे जिसका नाम आहे बेटा कॉम्प्लेक्स नंबर. आता शिकवताना फक्त लक्ष ठेवायचं, आता कोणी काहीच लिहायचं नाही, फक्त ऐकायचं की सर काय सांगतात. ठीक है, क्योंकि आपको मैंने बोला था कि कॉम्प्लेक्स नंबर ये लेसन जो हम पहला वाला पढ़ रहे हैं आपके सिलेबस से, ये लेसन बेटा जितना 11 के लिए इंपॉर्टंट है उससे 2 गुना ज्यादा आपको ये जेई के एग्जाम के लिए इंपॉर्टंट है. कारण आपण जेव्हा जेई ची प्रिपरेशन करतो किंवा सीईटी ची प्रिपरेशन करतो तो आप देखना इस लेसन के ऊपर मोस्ट ऑफ द क्वेश्चंस पूछे जाते हैं, लेकिन वो क्वेश्चंस तो आपको तब समझ में आएंगे जब आपको इसका बेसिक समझ में आएगा. तो फिलहाल हम जो प्रॉब्लेम पढ़ रहे हैं वो एकदम बेसिक प्रॉब्लेम है, त्याला फालतू प्रॉब्लेम म्हणतात, कारण हे एकदम गरीब प्रॉब्लेम है. तो ये जिसको आएगा वही स्टूडेंट आगे वाले प्रॉब्लम समझ पाएगा. ठीक है ना. चलो सब लोग पहले प्रॉब्लम की तरफ कॉन्सेंट्रेट करो. अगर सपोज आपको पूछा जाता है कि बताओ रूट ऑफ -16 का क्या व्हॅल्यू है, तर मला वाटते ज्यांनी याच्या आधीचे 1-2 क्लास केले असेल त्यांना आठवत असावं कि जब भी मैंने बोला था कि स्क्वेअर रूट के अंदर अगर निगेटिव्ह आता है, बरं मला सांगा फक्त समजा √16 पॉझिटिव्ह 16 असतात तर मग आपण 4, आणि आता कॅल्क्युलेशनच्या वेळेस +-4 नाही घ्यायचं, फक्त 4च घ्यायचं. अच्छा मुझे बताओ अगर सपोज ये पॉझिटिव्ह √16 होता, पॉझिटिव्ह, तर आपण काय लिहिलं असतं 4, लेकिन ये सिर्फ 16 है या -16 है? अगर बेटा ये -16 है, यहाँ पे आपको सिर्फ 4 लिखने से काम नहीं होगा, यहाँ पे आपको 4i लिखना पड़ेगा. क्या लिखना पड़ेगा? 4i. तो ये i क्यों आया पता है? ये i आया सिर्फ इस माइनस के वजह से. i क्यों आया? बिकॉज ऑफ दिस माइनस. अच्छा माइनस अगर नहीं होता तो i लिखते थे क्या हम? नहीं लिखते थे. चला मग रूट ऑफ -16 के जगह 4i लिखा, ये सबको क्लियर है क्या? बोलो यस. ऐसे बेटा आगे का सोचो. कम ऑन बताओ आगे के लिए. प्लस 15i. 3. नाउ टेल मी एवरीवन फटाफट. आज सगळ्यांना सांगता आलं पाहिजे, खूप सोपं आहे. हाँ शाबाश. क्या बेटा ब्रैकेट में 5i लिखो तो चलेगा? यस सर. वैसे अब इधर का सोचिए, ये प्लस एज इट इज. टेल मी अबाउट रूट ऑफ -36. 6. चलो ये माइनस एज इट इज. नाउ टेल मी अबाउट दिस स्क्वायर रूट. रूट ऑफ -25i. 25i. सगळ्यांनी एकदा व्यवस्थित पाहून घ्या, समजलं असेल तर पुढे जाऊ. यस और नो? यस. ओके यस सर. चलो बेटा ये 4i को फिलहाल वैसे ही रखते हैं, लेकिन बोलो 3 × 5 59. यहाँ पे आएगा 15i. अच्छा ये तो 6i एज इट इज रहेगा और ये -25i भी एज इट इज रहेगा. शायद अब अच्छे से सॉल्व हो चुका है. बस आता तुम्हाला काय करायला लागेल, या प्रत्येकाची ऍडिशन करावं लागेल. चला पटपट याची ऍडिशन करा आणि सांगा. और आपको मैंने प्रीवियस क्लास में बताया था क्या कि आई के टर्म का एडिशन आई के टर्म के साथ ही होता है और विदाउट आई वाले टर्म का विदाउट आई वाले टर्म के साथ. तो शायद यहाँ पे जितने भी टर्म है वो सारे आई वाली टर्म है. चेक करो. सगळ्यांनी इथे ज्याही टर्म्स आहेत त्या सगळ्या आई वाले टर्म आहेत का? त्याला करा पटपट ऍड आणि सांगा. 25i -25i प्लस 15i 99 प्लस 6i 25i. शायद इधर का 25i और -25i. तो आई थिंक सो फाइनल आंसर 0 आ रहा है. 0 म्हणजे 0 झाला ना. अच्छा अगर ये मैंने पढ़ा है तो क्या ये बता सकते हो एवरीवन? नए पुराने सारे स्टूडेंट्स. ओके चलो बोलो बेटा. ये 4 तो एज इट इज रहेगा ना रे बेटा, लेकिन बताओ जो रूट के अंदर 4 है क्या वो सिर्फ 4 है या -4? -4. सिर्फ 4 रहता था, अगर सिर्फ यहाँ पे रूट के अंदर 4 रहता था तो मैं सिर्फ यहाँ पे 2 लिखता था. यस और नो? लेकिन अगर निगेटिव है अंदर तो कहने से आई लिखना पड़ेगा. यस और नो? यहाँ पे आई लिखना पड़ेगा. तो यहाँ पे ऐसे आ जाएगा बेटा. कम ऑन.
अब बोलो आगे प्लस 5 Plus व्हाट 5. अबाउट 3i. क्या आएगा? 3i. ओके, ये -3 एज इट इज ना बेटा। Yes, चलो sir. रूट ऑफ -16 का बोलो। 4i. 4i. चला आता पुढे सांगा 4 into 2 8i. 8i. प्लस 59. माइनस, 12i. चलो करो कैलकुलेट, 23i minus फटाफट सांगा, 23i minus 12i. आजच सांगा, नाही तर मेसेज करून सांगा. 8i plus 3i. एवढं गरीब कॅल्क्युलेशन, आहे. 15 आणि 8 23, 23 मधून 12 सबट्रॅक्ट करायचे, 11 कितना आहे. आएगा? 11i. मग अशा प्रकारचे समजा तुमच्या पेपर मध्ये जर क्वेश्चन्स आले तर करता येतील, क्योंकि ये क्वेश्चन आपके एक्सरसाइज के है, सोचो सब लोग, बरोबर. बरं, तर आता हा ट्रेलर आहे, हळूहळू समजेल तुम्हाला की याच्यापेक्षा ऍडव्हान्स क्वेश्चन आपल्याला शिकायचे आहे, पण हे आले तर पुढचे येतील ना आपल्याला. चला नेक्स्ट क्वेश्चन वाचा आणि विचार करा पटापट. काय काढायचंय सांगा? कॉन्जुगेट. मग सांगा कॉन्जुगेट कसं शिकवलं मी तुम्हाला याच्या आधीच्या क्लासमध्ये? नवीन सर, जे student आहे, I वाली शिकवलं. term सांगा असते त्याचं पटकन. sign शिकवलंय. आयच्या टर्मचा साइन चेंज करायचा. आय वाले टर्म का साइन Can I say I के टर्म का साइन चेंज करना पड़ता है? Yes, sir. चला सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि सांगा पटापट. जे तुमच्यापैकी ज्यांना माहित नाही त्यांना परत सांगतो बेटा, लक्ष ठेवा. हे जे दिसतात ना हे सगळे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि कॉम्प्लेक्स नंबरला आपण झेड ने दाखवतो. ताई, कॉम्प्लेक्स नंबरला आपण झेड ने दाखवतो आणि त्याचे जेव्हा तुम्हाला कॉन्जुगेट्स काढायचे, काय काढायचं आपल्याला? आणि कॉन्जुगेट्स म्हणजे Conjugate. झेड बार. झेड Z bar. झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि झेड बार म्हणजे त्याचा कॉन्जुगेट. Conjugate. ठीक आहे, चला सांगता येईल मग. आणि हो, ज्यांना Yes, माहिती sir. नाही त्यांना सांगतो कि बेटा कॉन्जुगेट में क्या करना पड़ता है? रिप्लेस करना पड़ता है. किसको? मास्टर को. हाँ, रिप्लेस I को. आय बाय मायनस आय, म्हणजे आयच्या जागेवर लिहायचा मायनस. चला बघूया. पहिले तर आय शोधावं लागेल, आय की नाही. बरं, पहिल्या याच्यात दिसतोय आयचा टर्म, बस प्लस आय दिसला तर मायनस आय लिहायचा आणि मायनस आय दिसला तर प्लस आय लिहायचा. सांगता येईल मग? अमरदीप, Yes. पहिल्याचं सांग बेटा आंसर. चलो अमरदीप बोल रहे 3 माइनस आई, क्या इसका करेक्ट है? चलो आता हर्ष, बेटा आप बता दो 3 माइनस आई का आंसर. शाबाश. 3 प्लस आई, हर्ष ने बोला 3 प्लस आई, क्या ये सही है? एवरीवन, चलो सब लोग आगे के क्वेश्चंस के आंसर्स के बारे में सोचना शुरू करो फटाफट अपने दिमाग में. अगर किसी को भी पूछूं तो बताते आना चाहिए. आएगा सबको? Yes, sir. Yes. यस सर. Yes, हाँ, sir. तो कौन बताएगा? पूर्वा. ओके, टेल मी बेटा दिस वन. √7 आणि मग आय. ताईने असं सांगितलं, सगळ्यांनी सांगा हे करेक्ट आहे का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट क्वेश्चन के बारे में सोचना है. बता नंबर 4 में आई का टर्म है क्या? No, sir. नंबर 4 में आई का टर्म फिलहाल नहीं दिख रहा है, लेकिन कहने से उसके अंदर आई छुपा है. क्यों? क्योंकि Yes. बेटा रूट के अंदर निगेटिव आया, और आज से आगे शपथ लेना, जब भी रूट के अंदर निगेटिव आया तो आय है बोले तो है. फक्त मग त्याला लिहायचं. पहिले याला आपण थोडं सिंप्लिफाय करू, चालेल का? तर मी काय करतो, हा Yes. माइनस तसाच ठेवतो बाहेरचा, और बताओ क्या बेटा ये रूट के अंदर जो माइनस है उसको मैं पॉजिटिव लिख लेता हूँ और उसके जगह आई लिख लेता हूँ. पैसा समझन? हा किती कठीण आहे.
याला असं लिहू शकतो का? Yes. कारण Yes, तुम्हाला काय शिकवलंय की रूटच्या आतमध्ये जर निगेटिव्ह असेल तर त्याच्या जागेवर आय लिहायचा. आता 5चं स्क्वेअर रूट होत नाही म्हणून जर इथे 25 असतं समजा -√25 तर मग आपण 5i नसता लिहिला काय? पण 5चं स्क्वेअर रूट होत नाही म्हणून त्याला तसंच ठेवावं लागेल. येस और नो? चलो तो एटलीस्ट अब इसको देखकर बता सको कि इसका कॉन्जुगेट. एव्हरीवन yes, sir. चला मग Yes. कोण सांगणार? राधा बेटा याचं सांगायचं कॉन्जुगेट झालं. मायनसचं काय करायचं प्लस. तर ताईने सांगितलं आपल्याला √5 इंटू आय. येस और नो? बरं 5वं मला वाटतं यार उरलेलं तुम्ही करू शकता आता. Yes. ये बचे Yes, हुए sir. सारे आप कर सकोगे क्या? बस जो भी आय का टर्म है Yes, sir. उसका साइन चेंज कर दो. जो भी आय का टर्म है उसका साइन चेंज कर दो. बरं तुमच्या एक्सरसाइज मध्ये एवढेच प्रॉब्लेम आहे. मला याच्यात एक क्वेश्चन एक्स्ट्रा ऍड करायचा आहे. समजा मी जर एखादा क्वेश्चन इथे लिहिला कोणता की तुम्हाला जर म्हटलं की फक्त समजा झेड हा फक्त 7 आहे आणि याचं जर तुम्हाला म्हटलं की झेड बार काढा तर सांगा बरं 7 का कॉन्जुगेट क्या आएगा? 7 7. याचा कॉन्जुगेटच 7. येत नाही. 7. तरी काही लेखाचे गरीब आन्सर सांगतातच सर मायनस घेऊन घ्या ना. अबे बेवड्या मी काय सांगून राहिलो की फक्त आयच्या टर्मच साइन चेंज होते. तर हा का आयचा टर्म है क्या 7? जर इसके साथ आय है ही नहीं तो साइन चेंज होगा कैसे? तो 7 का कॉन्जुगेट 7 ही रहेगा. हाँ अगर ये 7i होता, अगर ये 7i होता तो मैं उसका कॉन्जुगेट क्या लिखता था? -7. एक लक्षात ठेवा की कॉन्जुगेट केव्हा भेटतो आपल्याला? जब अगर प्रॉब्लेम में कौन सा आय का टर्म. चला एकदा बघून घ्या. कोणाला काही डाऊट असेल याच्यावर तर विचारा. कितीदा आपण सांगायला तयार आहे. जर क्लिअर असेल तर मग पुढे जाऊया. पटकन पाहून घ्या. कोई डाउट किसी को? मग याच्यापैकी कोणताही क्वेश्चन आला तर करता येईल का? आगे बढ़े. Yes, नेक्स्ट क्वेश्चन. Yes. नक्की डाउट नाही बेटा कोणाला याच्यात? ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. लिखो सब लोग. हाँ चलो चला पहिले तर हे 2 क्वेश्चन करू आपण. जर हे समजले तर मग पुढचे बघू. चलो अच्छा क्वेश्चन में क्या करना है बेटा? बोलो क्या निकालना है? A and B. ताई लक्ष ठेव ग. दादावर नाही प्रॉब्लेम वर नाही तर मग दादा चालले जाईल. बर पहिला क्वेश्चन जर तुम्ही बघितला
तर त्यात तुम्हाला ए आणि बी काढायचं आहे, बरोबर. अच्छा बेटा थोड़ा ऑब्जर्व करो, कहने से इज इक्वल टू कि इधर भी कुछ टर्म है उधर भी कुछ टर्म्स है, तो शायद हम इस दोनों को इक्वेट कर सकते हैं. आता याच्यात बघा कसं सॉल्व्ह करा. शिकवताना काहीच लिहायचं नाही, फक्त ऐकून घ्यायचं. ठीक है, पहला क्वेश्चन सॉल्व करूया आपण. अगर सपोज पहला क्वेश्चन आपको आता है तो शुरुआत देखो, पहले तो जो गिवन है वो हम लिख लेंगे. ठीक है, तो पहले क्वेश्चन में क्या गिवन है पता है? a प्लस 2b प्लस 2ai इज इक्वल टू 4 प्लस 6 आहे. चला सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आता पूर्ण प्रॉब्लेम होईपर्यंत. ठीक है, चलो मुझे बताओ सब लोग, जिसके साथ आई का टर्म होता है उसको कौन सा पार्ट बोलते हैं हम? Imaginary part. Imaginary part. बरोबर आहे का? जिसके साथ आई का टर्म होता है उसको बोलते हैं हम इमेजिनरी पार्ट, और जिसके साथ आई का टर्म नहीं है वो होता है रियल पार्ट. Real part. तो अगर मैं आपको ये पूछूं कि बताओ लेफ्ट हैंड साइड में रियल पार्ट कौन सा है, तो बता सकोगे? कहने से Yes, लेफ्ट हैंड sir. साइड में रियल पार्ट ए Plus B. प्लस 2b है. हा रियल पार्ट झाला की नाही, ए प्लस 2b. अच्छा इमॅजिनरी पार्ट पूछू तो 2a. आय नाही, आय सोबतचा टर्म असते, आय नाही सांगायचा, फक्त आय सोबतचा टर्म सांगा. तो क्या मैं यहाँ पे ऐसा बोल सकता हूँ कि लेफ्ट हैंड साइड में रियल पार्ट भी अलग है और इमेजिनरी पार्ट भी अलग है? वैसे राइट हैंड साइड में भी देखो तो रियल पार्ट अलग और इमेजिनरी पार्ट अलग है क्या? Yes, sir. जर ते वेगळे नसतील तर मग वेगळे करायचे, पण ऑलरेडी तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये बघा रियल पार्ट वेगळे दिलेले आहेत आणि इमेजिनरी पार्ट वेगळा दिलेला आहे, हो की नाही? पण तुम्हाला पुढे पुढे असे दिसतील काही प्रॉब्लेम्स की उसमें क्या होगा पता है बेटा, कि रियल और इमेजिनरी पार्ट मिक्स रहेंगे, तो आपको उनको अलग अलग करना पड़ेगा. रियल के टर्म अलग और इमेजिनरी टर्म के टर्म्स को अलग. ठीक है, चलो तो अब देखो मैं क्या करूंगा. जैसे ही मुझे यहाँ दिखा कि रियल और इमेजिनरी पार्ट अलग अलग है, तो मी काय लिहिणार माहित आहे? इक्वेटिंग. लक्ष प्रत्येकाने ठेवायचं. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट असं लिहायचं. चला तर मग तुमच्या डोक्यात येतंय का काही? लेफ्ट हँड साइडचा लेफ्ट हँड साइड सोबत इक्वेट करायचा बेटा. लेफ्ट हँड साइड सोबतचा इकडे इक्वेट करूया आणि ह्या इमॅजिनरीचा पण इमॅजिनरी सोबत. जरा सगळ्यांनी पटकन सांगा की लेफ्ट हँड साइडची रियल पार्ट कोणचा आहे? A plus 2. ते मुझे आवाज आ- A plus 2b. लेफ्ट हैंड साइड से रियल पार्ट है a प्लस 2b. वैसे राइट हैंड साइड से रियल पार्ट क्या है? 4 हाँ असं लिहायचं. लेफ्ट हैंड साइड का रियल पार्ट इज इक्वल टू राइट हैंड साइड का रियल पार्ट. क्लियर? चला असंच इमॅजिनरी बद्दल सांगायचं. सांगू शकाल का इमॅजिनरी बद्दल? अँड बोलो बेटा. आय घ्यायचा नाही, आय सोबतचा टर्म घ्यायचा. याच्यानंतर लक्ष ठेवा, हात जोडणार नाही, मग हात तुमच्यापर्यंत येईल मग गडबड होईल. सो बेटर की कीप इट सिम्पल. फक्त टर्म घ्यायचा. मन भरून पा, झाल्यावर सांगा. सगळ्यांना समजलं तर पुढे जाऊ, हो की नाही? बरं आता मला सांगा, तुम्हाला जर ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला काय वाटतं? याच्या पहिल्या इक्वेशन वरून ए आणि बी डायरेक्ट भेटणार की पहिले तुम्हाला सेकंड वरून भेटणार? आई थिंक सो इकडनं तुम्हाला पहिले ए ची व्हॅल्यू भेटणार बघा. और शायद इधर से जो ए का वैल्यू आएगा वो वैल्यू उठाकर जब हम इधर रखेंगे तो बी भी मिल जाएगा. अरे यस और नो? तो बोलो सब Yes, लोग, sir. क्या यहाँ से ए का वैल्यू 6/2 होगा क्या? हाँ तो बोलो व्हाट इज 6/2? 3. Can I say it is only 3? Once you got the value of a, can I use this value to solve this equation also? Yes. If I put this value of a in this equation, I will get the value of b. Yes or no? चलो रखो बेटा. So therefore बोलो फिर ये a के जगह क्या आएगा? 3 आएगा प्लस 2b is equal to 4. बरोबर? हा चला मग याच्यावरून बी ची व्हॅल्यू काढायची. हा 3 तिकडे ट्रान्सफर करावा लागेल. तो कहना चाहिए 2b इक्वल टू 4 - 3 हो जाएगा.
आणि 4 मायनस 3 फोत्री 4 मायनस 3 फोत्री नाही करायची 4 मायनस 3 1 म्हणायचं. तो बोलो सब लोग क्या मैं बेटा 2b इक्वल टू 1 लिखूं तो चलेगा क्या? सो Yes, टेल sir. मी व्हाट Yes, इज द sir. व्हॅल्यू ऑफ b? 1 by 1 by 2. 1/2. 1/2. हा किती गरीब प्रॉब्लेम होता हा. असं करायचं. बरं समजा आता हे पहिलं आहे, पण आपण असे कमीत कमी किती शिकणार माहित आहे? जवळपास मला वाटते तुमच्या एक्झरसाइज मध्ये असे 6 प्रॉब्लेम्स आहेत. हा तर पहिला होईल. अजून बघूया पुढचं, चालेल? चला पटकन सेकंड क्वेश्चन नजर ठेवा सगळ्यांनी आणि सांगा सेकंड क्वेश्चन बद्दल काय. पहिले तर हे विचार करा, सेकंड क्वेश्चन मध्ये ऑलरेडी रिअल पार्ट वेगळा आणि इमेजिनरी पार्ट वेगळा आहे का? पटपट सगळ्यांनी. Yes, sir. अरे Yes, ओके sir. नाही. हो. आज तुम्ही इथं क्वेश्चन लिहून घ्या आणि पहिले हा विचार करा सगळ्यांनी कि ऑलरेडी सेकेंड क्वेश्चन में रियल पार्ट अलग और इमेजिनरी पार्ट ऑलरेडी अलग है क्या? अगर है तो आपके लिए लॉटरी है. चला पटकन ताई लक्ष ठेव. मग इथे लिहायचं डायरेक्ट काय लिहायचं? इक्वेटिंग. काय लिहायचं? इक्वेटिंग काय? Real and part imaginary part. and imaginary part. हाँ, पण इक्वेट कधी करायचं? इक्वेट तभी करना जब ऑलरेडी अगर रियल पार्ट भी अलग हो और इमेजिनरी पार्ट अलग हो. और आपको जो फिलहाल 2 क्वेश्चन दिखाई दे रहे हैं उसमें दोनों प्रॉब्लम में रियल पार्ट भी सेपरेट है. ये रियल पार्ट है पहला a माइनस बी क्योंकि इसके साथ i का टर्म नहीं है, और ये इमेजिनरी पार्ट है क्योंकि इसके साथ i का टर्म है. तो आपके लिए आज जो प्रॉब्लेम दिखाई दे रहे हैं वो एकदम सिंपल है क्योंकि रियल और इमेजिनरी अलग अलग दिखाई दे रहे. पण उद्याच्या प्रॉब्लेम मध्ये चिवडा असणार. आपला चिवडा म्हणजे मिक्स असणार. मग आपल्याला पहिले त्याला सेपरेट करायला लागल. चला रे रिअल वाले वेगळे व्हा आणि इमेजिनरी वाले वेगळे व्हा आणि मग आपण इक्वेट करणार. आर गेटिंग माय पॉइंट? तो हल्लू हल्लू ऊपर जाएंगे, नाही तर मग ऍक्सिडेंट होऊ शकते मधात एकदम धावत गेले तर. थोडं थोडं जाऊया पुढे, समजतंय ना? ओके चला पटकन सांगा बेटा कोणत्या टर्म सोबत कोणता टर्म घेऊ. मग A minus B. A minus B. लेफ्ट हैंड साइड से a माइनस बी और राइट हैंड साइड से क्या बेटा? A. हाँ. A. टेल मी नाउ. A plus A B. plus B. हाँ, plus B. लेफ्ट हैंड plus साइड B. से इमेजिनरी है a प्लस बी और राइट हैंड साइड से इमेजिनरी क्या है? 5. चलो देखते रहो. 5. वज भी है, काही गडबड नाही ना? हाँ. No. चला आता जरा व्यवस्थित विचार करा. आता आपल्याला ए आणि बी काढायचं आहे. तुम्हाला काय वाटते कुठून काय काढायला पाहिजे? मला वाटते ह्या पहिल्याला थोडं सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काही ना काही भेटू शकते की नाही. चला Yes. तर काही स्टुडंटला हे कळलं असेल की हा ए आणि हा ए डायरेक्ट कॅन्सल होते, पण जे डोक्यानं थोडेसे गरीब आहे त्याच्यासाठी मी काही रिस्क घेत नाही. मी हळूहळू करून दाखवतो. हा ए इकडे आणायचा. अगर ये इधर लाओगे तो क्या नहीं से ये माइनस है और ये माइनस भी उधर लेकर जाओगे तो प्लस बी होगा क्या? Yes. वन. तो टेल मी द वैल्यू ऑफ बी. 0. Zero. ए माइनस ए क्या हो जाएगा? 0. ए हिरो कसा आला ना 0? काय रे बाबू? ए माइनस ए काय होते? 0 होते. तो कहने से ये बी का वैल्यू उठाकर अगर उधर रख दूं तो मुझे ए का वैल्यू मिल जाएगा. तर कुठून ना कुठून काही ना काही तर भेटणारच हो, म्हणूनच तर फाइंड करायला लावलं की नाही. ऐसा कभी हुआ है 8, 9, 10 में सर फाइंड करायला लावलं राजे सापडेच नाही त्याच्यात? मग ते तो या डोक्याचा फॉल्ट असू शकते. पण अगर फाइंड करने के लिए पूछा है तो डेफिनेटली मिलेगा ना आंसर. हाँ तो बोलो बेटा क्या यहाँ पे मैं b का वैल्यू 0 रखूं तो चलेगा? सो a प्लस 0 इज इक्वल टू 5. ओके 9. सो Yes, टेल मी द आंसर ऑफ a. आज जो मैंने आपको पढ़ाया वो सबको क्लियर है? चलो फटाफट लिखिए. पहिले याच्या आधीच दाखवू का? कोणाला काही डाऊट बेटा? सगळ्यांना क्लियर आहे? Yes, sir. ओके तो
सपोज किसी ने अगर ये क्लास स्टार्टिंग से ज्वाइन नहीं किया था या फिर लेट ज्वाइन किया था, तो इट्स योर ड्यूटी कि ये सेम क्लास एकेडमी के ऐप में अवेलेबल हो जाता है, तो आप वहां से देख सकते हो. ओके. Yes. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा पटकन. एनी डाऊट बेटा? No. No, sir. No, sir. No. चलो तो इसके आंसर्स लिख लेना सब लोगों ने. और इसी के ऊपर जो आपके टेक्स्ट बुक में सॉल्व एग्जाम्पल है वो आपको बेटा ट्राई करने हैं. ठीक है ना? Yes. ओके.